आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अहिल्या मॅडम, तुमचं मन खूप मोठं आहे। गरीब श्रीमंत यातला भेदच मिटवून टाकलात तुम्ही। सावित्री, मी कधीच गरीब श्रीमंत हा भेद केला नाही। म्हणूनच तर तुम्ही पारूची पारख केली। पारू हुशार आहे, त्यामुळे तिची पारख करून आपण तिला आपल्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर बनवली आहे ना। आणि आता तर तुम्ही तिला या घरची। पारू, बरं झालं ना आईने आपल्या दोघांना पाठवलं। म्हणजे मला ना त्या प्रीतम सोबत फिरून फिरून ना कंटाळा आलाय। तो खूप इरिटेट करतो। पारू, पारू, लक्ष कुठे आहे तुझं? आदित्य सर, डोळ्यासमोर ना अंधार यायला लागलाय। आपण देवी आईंना खोटी माहिती दिली आहे। त्यात मला असं वाटतंय की देवी आई तयार झाल्यात आपल्या लग्नासाठी। पारू, हे बघ, आईपासून गोष्टी लपवण्याचं शल्य मला पण आहे। मला खरंच सांग यार, आपल्याकडे दुसरा कुठला पर्याय होता का? सावित्री आत्यानं जर देवी आईंसमोर हा समज सांगितलं असतं तर घरात किती मोठा गोंधळ झाला असता याचा विचार केला तरी भीती वाटते। आय नो। ते बा कधी देवी आईंसमोर काय बोलले याचा भरोसा नाही। असं वाटतंय डोक्यावर ना टांगते तलवार ठेवली कुणीतरी। पारू, पारू, हे बघ, मी समजू शकतो। मला माहिती आहे ही जे काय वेळ आहे ती खूप वाईट आहे। सगळा गोंधळ उडाला। पारू, एक पॉझिटिव्ह गोष्ट बघ ना यार। आपण दोघं एकमेकांवर मनापासून प्रेम करतो, ही गोष्ट तर खरी आहे ना। पारू, मी फक्त या गोष्टीचा विचार जरी केला ना तरी मला थोडं रिलॅक्स वाटतं। पारू, पारू, इकडे बघ, इकडे बघ। पारू, हे बघ, इतिहास साक्षीला आहे। आजपर्यंत दोन व्यक्ती जे एकमेकांवर मनापासून प्रेम करतात त्यांच्यामध्ये कधीच कोणी नाही आलेलं आहे। आणि पारू, तू आहेस ना माझ्यासोबत। तू माझ्यासोबत आहे म्हटल्यावर मी कुठल्याही संकटाचा सामना करू शकतो। आणि बघतो लवकरच माझ्या घरातल्या सगळ्यांच्या साक्षीने आहे ना, वाजत गाजत माझ्या कारभारणीला घरात आणतो की नाही बघ। कम ऑन प्लीज स्माइल।